दमलेल्या बाबाची कहाणी हे अत्यंत हृदयस्पर्शी गाणं आपल्या सगळ्यांच्याच ओठावर आहे आणि आता याच गाण्यावर एक सिनेमा सुद्धा भेटीला येतोय आणि तीच यशस्वी लोकप्रिय जोडी आपल्या सोबत आहे. संदीप आणि सलील दोघंही सोबत आहात. पण संदीप यावेळेला निमित्त छान आहे, वेगळं आहे. तू यात अभिनय करताना दिसणार आहेस आणि बायोस्कोपच्या निमित्ताने आपण भेटलो होतो आणि आता पुन्हा मोठा सिनेमा, पुन्हा अभिनय. हा एक्सपिरियन्स कसा आहे? खूप छान आहे. बायोस्कोपचा सुद्धा मी त्या बाबतीत सुदैवच आहे असं म्हणायला पाहिजे, कारण ते पहिल्यांदा सुद्धा रवी जाधवसारखा दिग्दर्शक भेटला. ती पण टीम फार छान होती आणि हा दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा खूप छान भट्टी जमून आली. कारण बघ ना, म्हणजे असं इतकं छान नशीब असू नाही शकत कोणाचं की इतकं लाडकं गाणं माझं सलीलचं आणि मला वाटतं मराठीतलं पहिलंच गाणं ज्याच्यावरती अख्खा सिनेमा होतो. तर ते आपलंच गाणं आणि त्याच्यामधली जी बाबाची भूमिका जी आपण त्यावेळेला लिहिताना सुद्धा अनुभवली होती ती आता सिनेमात सुद्धा करायला मिळते. तर हा खूप छान एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. आणि मला वाटतं एवढ्या पुरता नाही, पण त्या स्क्रिप्टमध्ये जो बाबा लिहिलेला आहे ती भूमिका म्हणून मला खूप आवडली ती स्क्रिप्ट वाचताना. कारण त्याच्यामध्ये अनेक शेड्स आहेत, तरुण बाबापासून वयोवृद्ध बाबापर्यंत आणि एक घुसमटलेला बाबा, अस्वस्थ बाबा, काळजीने दमलेला बाबा, तिथपासून ते शेवटी घुसमट न सहन होऊन उसळून उठलेला बाबा इथपर्यंत त्या भूमिकेच्या शेड्स आहेत. तर त्यामुळे ते करायलासुद्धा खूप चॅलेंजिंग होतं. प्लस मी म्हटलं तसं दमलेल्या बाबाची कहाणी या गाण्यामध्ये जे सांगितलं आहे, जो एक वात्सल्याचा पैलू आहे त्याच्यामध्ये, त्याच्या पलीकडे अजून हा सिनेमा सांगतो की त्याला सामाजिक संदर्भ आहेत आजकालचे, की आज महिलांवरती जे अत्याचार होत आहेत, म्हणजे अगदी लहान वयापासून मुलगी अगदी सासरी गेली तरीसुद्धा ही बाबाची काळजी थांबत नाही. तर काळजी करून दमलेला बाबा याच्यामध्ये दाखवलेला आहे. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायचे काल राहून या गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. अनेकदा गाण्याचे शब्द लोकप्रिय होतात आणि मग ते सिनेमाची टायटल म्हणून आलेली आहेत, पण या गाण्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे आणि हे गाण्याची कथाच कुठेतरी या सिनेमातही दिसते. हे एक या सिनेमाचं वेगळेपण आहे. आणि जसं तू कवी गीतकार म्हणून लिहितानाच त्या भावनांशी समरस होतोस आणि मग ते झिरपतं सगळं लेखणीतून, तर अभिनय करताना अर्थात ह्याचाच कुठेतरी एक्सटेन्शन असतं का? आणि तुला अभिनयाची ही इनिंग तू कशी एन्जॉय करतोयस? हे लिंक तर नक्कीच असतं, कारण मला असं वाटतं की कुठलाही कलाकार तुम्ही बघितलं तर फक्त एकाच कलेमध्ये त्याला काही प्रावीण्य आहे विशेष असं नसतं. त्याच्यावर एक 2-3 याच्यामध्ये थोडंसं काय म्हणतात तशी त्यांनी शिलेदारी केलेली असते. तर या सगळ्या कला हातात हात घालून जाणारेच असतात असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा मी कविता वाचतो त्यावेळेला कविता वाचन असतं, पण त्याबरोबर त्या भूमिकेशी तादात्म्य होणं पण असतं त्याच्यामध्ये. तर मला असं वाटलं की शब्दांमागे जाणारा माणूस तर मी आहे, माझा पिंड मुळात शब्दांचा आहे. पण ते व्यक्त करताना जे काही मी नाटकामध्ये, म्हणजे नाटकात मी काम केलेलं आहे पूर्वी, तर नाटकाचं एक वेगळं टेक्निक आहे आणि कॅमेराचं एक वेगळं आहे. तर कॅमेरासमोर इनफॅक्ट मित्राच्या निमित्ताने जेव्हा मी काम केलं आणि खरंच तू म्हणतेस तसं त्याला खूप चांगला मिळाला रिस्पॉन्स, कारण त्याला आता नॉमिनेशन पण होतं स्टेटसाठी. बेसिकली ठरवून काहीच नाही केलं. कवितेमध्ये सुद्धा आता मी आयुष्यावर बोलू काही चालू करेन काही वर्षानंतर असं काही डोक्यात नव्हतं. आपण आपल्या मस्तीमध्ये जगणं महत्त्वाचं आहे आणि जे आवडेल ते मनापासून करत राहणं महत्त्वाचं आहे. मग आज सिनेमा आहे किंवा मग उद्या कदाचित मला चित्रांमधून पुन्हा एकदा व्यक्त व्हावं असं वाटेल चित्रकडे. तर मी तुला कसं वाटतं? अगदी तू म्हणलीस एक करेक्ट आहे की आपलं पिल्लू पुन्हा भेटणं असं आहे. कारण काय असतं, काही गाणी काही कलाकृती आपापलं नशीब घेऊन येतात, आपापली कुंडली घेऊन येतात. मला स्टेजवरनं ही गाणी आठवतात सगळी. मग अगोबाई डगोबाई असेल किंवा राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का असेल, देते कोण अशी एक 20-25 गाणी मी सांगू शकतो की जी पहिल्या ॲपिअरन्सला त्याला प्रचंड मोठा वन्समोर होता. नुसता वन्समोर नव्हता, ते लोकांनी डोक्यावर घेतलं किंवा ते लोक घरी घेऊन गेले गाणं. आणि मला अशी गाणी करायला जास्त आवडतं जी लोकांबरोबर राहतात. नुसती लोक नाचली आणि नंतर विसरून गेली तर मला असं वाटतं की ते कुठेतरी वाद्यांचं क्रेडिट आहे.
पण आपण जेव्हा कवितेला चाल लावतो तर ते गाणं लोकांनी घरी नेलं पाहिजे, घरी न्यायला हवं. आणि हे त्याच्यातलं एक गाणं आहे की जे जगभरातल्या मराठी रसिकांच्या घरात आहे, घरात नांदते. त्यामुळे ते खरं तर गाणं आमचं राहिलेच नाही, ते लोकांचं गाणं आहे. आणि ते त्या सगळ्या रसिकांचं गाणं पिक्चरमध्ये येतं, हा रसिकांचा बहुमान आहे असं मला वाटतं. तुला त्या पिल्लाला या सासरी देताना, ऑनस्क्रीन देताना थोडासा तो एक वेगळा पॉझिटिव्हनेस असेल किंवा त्या संमिश्र सगळ्या भावना असतील. आता कसं वाटतंय ते गाणं समोर आल्यानंतर? नाही, गंमत अशी की त्याच्यामध्ये संदीप अगदी त्या प्रोसेसमध्ये खूप आतून इन्व्हॉल्ड असल्यामुळे मी त्याला फक्त विचारतो की तुला योग्य वाटतंय ना इथे हे गाणं असणं. कारण गाणं फिल्ममध्ये येणं हा बहुमान असतोच, पण तो कधी कधी जर नाही चांगल्या प्रकारे वापरलं गेलं तर गोंधळही होतो. पण जेव्हा तो होता आणि त्याला विश्वास होता तेव्हा माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ते गाणं नक्कीच चांगलं वापरलं गेलं. आणि मुख्य काय की ही सगळी सेन्सिटिव्ह टीम आहे, त्यांनी ज्या पद्धतीने फिल्म लिहिलेली आहे, ज्या पद्धतीने विषय आहे, तर ह्या विषयाकडे आजकाल कोणी वळत नाही, इतक्या खोल विषयाकडे की संवेदनशील माणूस जेव्हा आपल्या मुलीच्या निमित्ताने अख्ख्या जगाकडे बघणारा हा माणूस आहे. आणि मग या जगातल्या सगळ्याच विकृती, सगळ्यात ज्या विसंगती त्याच्याकडे जेव्हा तो त्याविषयी खूप पेटून उठतो, तर अशा विषयाकडे आजकाल कोणी वळत नाही. आपण जर बघितलं तर सगळ्यांना सगळं खूप उथळ, एक पटकन गंमत केली आणि पुढे गेलो. तर ह्याच्यापेक्षाही काहीतरी खरंच खूप खोल सांगणारा चित्रपट आहे. त्यामुळे मलाही खूप बरं वाटतं की गाणं चांगल्या ठिकाणी वापरलं गेलं. आणि गाताना मला एक नवा उत्साह होता हे गाणं सादर करताना. आता एक फिल्मचं गाणं म्हणून मी परत नव्याने ते सादर करतो. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी, रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही, झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत, सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला. ना, 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 ना. त्या बाबांना तुम्ही एका वेगळ्या पैलूतून समोर आणलं, जे कदाचित तसे बाबा आपल्या सगळ्यांनाच माहिती होते, पण कदाचित त्यांचा तो एक हळवेपणा समोर आला नव्हता, जो या गाण्याच्या निमित्ताने अत्यंत भावस्पर्शी करून गेला. तर एक बाबा म्हणून तुला काय सांगावंसं वाटतं या गाण्याकडे, या सिनेमाकडे, आणि तू स्वतः बाबा म्हणून काय तुला सांगावंसं वाटतं? नाही, मला कायम असं वाटतं की मी सगळ्यात पहिल्यांदी बाबा आहे, मग मी संगीतकार आहे, मग मी गायक आहे. पण पहिल्यांदी मला असं वाटतं की बाकीच्या माझ्या कुठल्याही भूमिकेबद्दल कोणाची वेगवेगळी मतं असू शकतात, पण बाबा म्हणून मला स्वतःला खूप कॉन्फिडन्स आहे. बिकॉज मी खरंच खूप 200% प्रेम करतो त्या भूमिकेवर सुद्धा. कारण मला नेहमी वाटतं कुठलीही भूमिका आपण आयुष्यामध्ये जेव्हा करत असतो तर त्याच्याकडे माझ्यावर ते पडलं आहे म्हणून बघणं आणि मला ते करायला मिळतं आहे, अशा दोन प्रकारे आपण बघू शकतो. तर मला असं वाटतं शेवटी आयुष्य काय असतं तर तुम्ही सुंदर क्षण एकत्र जमवत असता, आणि मुलांबरोबरचे क्षण हे इतके जास्त सुंदर असतात की ते जो मिस करतो त्याला त्याची खरंच मजा कळत नाही. म्हणजे पैसा नंतर तुम्ही मिळवू शकता आणि त्या क्षणाची किंमत कशानेच मोजता येत नाही. तर ते क्षण कधी घालवू नयेत कोणीच, असं मी सगळ्यांना. ते क्षण घालवू नयेत, आणि मी हा क्षण घालवणार नाही आहे. ब्रेक घेऊया आपण एक छोटासा, पण ब्रेक नंतर आपल्यासोबत संस्कृती आणि दीप्तीसुद्धा असणार आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा छोटा. दमलेल्या बाबाची कहाणी या सिनेमाची टीम आता माझ्यासोबत आहे. बाबा, आई, मुलगी तिघही आहेत सोबत, त्यामुळे कुटुंब रंगलेलं आहे काव्यात असंही आपण म्हणू शकतो. आणि हे काव्य फार सुंदर आहे. त्यामुळे आता संस्कृती, म्हणजे ही भूमिका तर नवीन आहेच, पण या भूमिकेत संदीप खरे यांना बाबा म्हणून समोर बघणं आणि मग ते अनुभवणं, ही सगळी भूमिका ही जराशी चॅलेंजिंग असेल जास्तच. एक्झॅक्टली. तर काय म्हणजे मी तुला सांगते की एकदम स्पॉन्टेनियस उत्तर याच्यावर का, कारण का मी जसं आधी पण म्हणलं होतं की जेव्हा संदीप दादांवर काम करायचं हे कळलं होतं तेव्हा एक इमेज असते आपल्या डोक्यात की कवी कसे असतात, एक कॅरेक्टर असतं कवी, म्हणजे आपण बाबा म्हणून नाही बघू शकत. एक्झॅक्टली. तर पात्र असतं असं नाही म्हणायचं तिला. नाही 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 नाही, तिला खूप काही म्हणायचं, तिला म्हणू दे. बाबा वेट. तर मग असं कळलं ना तेव्हा असं वाटलं की बापरे ते असे फार सिरियस वगैरे असतील, कारण का म्हणजे दमलेल्या बाबाची कहाणी गाणं
सगळ्यांना माहिती आहे, इट्स लाईक वर्ल्ड फेमस. त्यामुळे ते गाणं ऐकल्यानंतर एक लिरिक्स कळल्यानंतर यू नो व्हॉट काइंड ऑफ हे असं. पण ऑब्व्हियसली त्यांच्या रोमॅन्टिक कविता पण कितीतरी तळ्यात मन मळ्यात पण आहे. एक्झॅक्टली. सो पण मला असं वाटलं होतं की फार सिरियस असतील, अजिबात कुणाशी फार बोलणार नाही. हॅलो, इतपत एक असतं ना. पण आमचा पहिला सीन होता जिथे काही नाही, देयर वॉज अ सिक्वेन्स, पण त्यात काही असं गिव्ह अँड टेक असं काही नव्हतं, असं खूप इंटरॅक्शन वगैरे नव्हतं. आणि जेव्हा ते भेटले तेव्हा म्हणजे इन जनरलच गप्पा सुरू झाल्या सेटवर. आणि तेव्हा मला मुंबईला जायचं होतं. मग ते मला विचारत होते, अगं मग तू कशी जाणार, किती वाजलेत वगैरे. ही वॉज व्हेरी नाईस. म्हणजे जे काही इम्प्रेशन्स होते ते सगळे मोडून पडले होते नंतर. आणि एक्झॅक्टली चॅलेंजिंग तर होतंच. मला बेस्ट पार्ट सांगावासा वाटेल ऑन स्क्रीन अबाउट संदीप दादा इज की बिईंग सच अ फंटॅस्टिक पोएट अँड रायटर, त्यांचं कॅरेक्टरायझेशन इतकं कमाल आहे ना की त्यांना त्या कॅरेक्टर, ही गेट्स इन टू द स्किन ऑफ द कॅरेक्टर. ते कॅरेक्टर होतात आणि त्यामुळे त्यांच्या त्या आता म्हणजे त्यांनी या चित्रपटात ते कॅरेक्टर ते जगलेत आणि ते दिसलेत. त्यामुळे त्याचं कॅरेक्टरायझेशनची जी पार आहे किंवा ते जे एक टॅलेंट आहे ना, ते खरंच ग्रास्प करण्यासारखं आहे. परत एकदा मला दिसला तिथे तो विचारत होता मुग्धाविषयी. मुलगी आता चांगली मोठी झाली असेल तुमची ना? ओ मॅडम, शिवाजीनगर. पण त्या रात्री नक्की काहीतरी घडलंय. आता मेणबत्त्याने मशाली पेटायला हवी. फादर्स डे आहे ती, चांगलं माझ्याविषयी आभारी आहे तिचं. त्या सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि सो ग्रेटफुल. आणि या लोकांकडनं खरंच शिकण्यासारखं आहे की तुम्ही कसं आहे की तुम्ही पटकन त्या कॅमेऱ्यासमोर गेल्यानंतर त्या भूमिकेशी तादात्म्य पावायचं ही तशी सोपी गोष्ट नाही आहे, स्विच ऑन स्विच ऑफ करणं. आणि मी जसं म्हणलं शब्द की या सिनेमामध्ये काही काही संवाद असे होते की मला शब्दांना शरण जाणारा माणूस असं म्हणून बघितलं तर त्याच्यापुढे हॅट्स ऑफ असं झालं मला. साऱ्या गोष्टी म्हणजे त्या ट्रेलर आता त्याचं खूप व्हायरल झाला आहे सगळीकडे, सगळ्यांकडनं खूप चांगल्या प्रतिक्रिया येतात त्याच्या. एक संवाद आहे त्याच्यामध्ये की कृष्णापूर्वी कंसानी 7 मुली मारल्या, वसुदेवानी त्याला का नाही थांबवलं, तेव्हा का नाही थांबवलं, बापच होता ना तोही त्यांचा. हे आपण अनेक वर्ष वाचतो, पण या संदर्भात जेव्हा ते वरती येतं तेव्हा ते लेखकाचं श्रेय माझ्या अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात आधी संदीप म्हणाला की खूप काही शिकता आलं. पण खरं तर त्याच्याकडून सुद्धा आम्ही कळत नकळत खूप काही शिकलो. एकतर कवी म्हणून माझा अतिशय लाडका कवी आहे संदीप. त्याच्या कविता मला अतिशय आवडतात. आणि संदीपकडून ना मला या चित्रपटादरम्यान एक खूप सुंदर गिफ्ट मिळालं. त्याच्या सगळ्या कविता म्हणजे काव्यसंग्रह त्यांनी मला दिले. सो तो माझ्यासाठी इतका आनंदाचा क्षण होता की वाव, म्हणजे मौनाची भाषांतरे वगैरे होतं माझ्याकडे, पण आता त्याच्या स्वाक्षरी सहित त्या सगळे काव्यसंग्रह आता माझ्याकडे. स्पेशल गिफ्ट पण मिळालं, प्रश्नच नाही. आणि म्हणजे संदीपचा एकंदरीत चित्रपटातला जो वावर आहे ना तो इतका अप्रतिम आहे. म्हणजे कवितांमध्ये त्याच्या जो एक विचार आपल्याला सतत दिसतो, त्याच्या भूमिकेमागे सुद्धा तो विचार, तो फोकस खूप शिकण्यासारखा होता की तो एक विचार घेऊन त्याने तो प्रत्येक वेळेला वावर त्याचा दिसलेला आहे. आणि तो खूप काही देणार आहे मला असं वाटतं सह अभिनेत्यांना सुद्धा. कृष्ण अगोदर 7 मुली मारल्या कंसानी, वसुदेवानी कृष्णाला वाचवलं, 7 मुलींना का नाही वाचवलं? बाप होता ना तो त्यांचा पण. सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. विषय तर सुंदर आहे आणि आता हा भेटीला येतो हे सगळं आहे, पण संदीप हा इंटरव्ह्यू पूर्ण होऊ शकत नाही. त्या 4 ओळी ऐकायलाच हव्या आहेत आणि त्याशिवाय हा इंटरव्ह्यू पूर्ण होणार नाही आहे, कारण प्रेक्षक आतुर आहेत पुन्हा ते शब्द ऐकायला. बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा. लुटू लुटू उभं राहात टाकलंस पाऊल पहिलं,
लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं. खरंच खूप छान वाटलं, खूप छान गप्पा रंगल्या तर आहेतच. आणि संदीप अशीच अभिनयाची इनिंगसुद्धा चालू ठेव. थँक्यू. सगळी मुसाफिरी चालू राहू दे. आणि संस्कृती, दीप्ती, खूप शुभेच्छा या सगळ्या सिनेमासाठी आणि असंच भेटत राहू पुन्हा. थँक्यू सो मच. थँक्यू.